9 तारखेचा निकाल लागण्यापेक्षा आजच मी सांगू शकतो रविदादा हे फिक्सच आहे. 9 तारखेची वाट बघावी असं तरी काय नाही मला वाटतं. वडणगेचे रवी पाटील हे घड्याळाच्या नावावरती उभा आहेत. हे निश्चितच या इलेक्शनमध्ये निवडून येतील. विकास चालूच आहे. विकास म्हणण्यापेक्षा जे प्रामाणिक लोक उमेदवार जे आता उभारल्यात काम करतात त्यावेळी तर रवींद्र पाटील हा विजय फिक्स जायचे त्यातून सांगण्याचं वागून नाही चाललं. स्वतः रस्त्यावर उतरून रवींद्र पाटलांनी बऱ्यापैकी पूरग्रस्तांना किंवा कोविडच्या काळात सर्वांना खूप बऱ्यापैकी सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे. त्यांचं नियोजन काळबद्धता व्यवस्थित आहे. ते चांगलं आहेत ना, त्यांच्यामुळे त्यांना मतदान करतात. पक्ष काय एक नंबर त्यांचा त्या मोठा वाद या मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार बाजी मारतील असं वाटतं. हो, जास्त लोक व्यक्ती बघून आणि काम बघून मतदान करतात. रवी पाटील जे आहेत त्यांचं कार्य चांगलं आहे. गेले 10 वर्ष झाले त्यांचं काम चांगलं आहे. आमच्यासाठी रविदादा हे आमच्यासाठी एक प्रेरणास्थानच असल्यामुळे आम्ही त्यांना निवडून देऊ. भागातील समस्या अशा काय नाहीत. गाव प्रगतीपथावर आहे. कामं सगळी चांगली चालू आहेत. काय अडचण नाही. त्यामुळे रवींद्र पाटलांचं नाव हे आघाडीवर असणार आहे. 100% रविदादा निवडून येणार. रवींद्र पाटील वाजणार. ते रवी पाटील यांनी मागील काही दिवसात भरपूर किंवा मागील काही वर्षात भरपूर कामं केले त्यांच्या मंच माध्यमातून. कामावरूनच त्यांना जनतेचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळत आहे. गट आहे तर पूर्णपणे पेनसाहेबांना म्हणणारा गट आहे. रविकडे काम चांगलं आहे, कार्य चांगलं आहे. आणि दादांच्या पावला पाऊल ठेवून तसं काम इथं होऊ शकते. रवी पाटलांची काम करायची पद्धत एक नंबर आहे. कोविडच्या काळात पुराच्या काळात लोकांना बघितलेला आहे. रविदादांना कुठलाही तुम्ही शब्द जरी टाकला तर ते नाही म्हणत नाहीत. 9 तारखेचा निकाल 100% दादांच्या बाजूने, रविदादांच्या बाजूने लागेल. कारण का रविदादांनी खूप आपल्यासाठी बरेच केले. नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जातोय, तेथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय. नेमकं बाजी कोण मारणार, गुलाल कोणाला लागणार आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार या सविस्तरपणे आपण जाणून घेत असतो. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातील वरणगे या गावामध्ये. या ठिकाणी काही नागरिक सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण, त्याचबरोबर या मतदारसंघाचा कितपत विकास झालाय, प्रशासकाचा कारभार कसा होता, त्याचबरोबर एकंदरीत सध्याची राजकीय परिस्थिती या गावातील काय, या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून. दादा नमस्कार. नमस्कार. बोला. अनेक वर्षांनी निवडणूक होती, काय विकास झाला का इथला? विकास चालूच आहे. विकास म्हणण्यापेक्षा जे प्रामाणिक लोक उमेदवार जे आता उभारल्यात काम करतात या संदर्भात जर सांगायचं झालं तर आता आमच्यासारखी जी नवीन पिढी आहे त्यांना काम करतेली लोक हवे आहेत की उगाच आश्वासनं देतेली, जे पूर्वीपार राजकारण चालत आलंय ते न करणारी, समाज पुढे नेणारी लोक सत्तेत आणायचे आहेत आम्हाला. अजून काय काय समस्या आहेत या भागातल्या? भागातील समस्या अशा काय नाहीत. गाव प्रगतीपथावर आहे. कामं सगळी चांगली चालू आहेत. काय अडचण नाही. प्रशासकांच्या काळात काय विकास कामं झाल्यात काही? प्रशासकांच्या काळात जेवढा पगडा असायला पाहिजे होता तेवढा काही झालेला नाही. जो पण एक ठोस भूमिका घेणारा एक चांगलं नेतृत्व या भागाला मिळायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतंय? सत्ता असे वैयक्तिक पक्ष नाही, पण जी लोक प्रामाणिकपणे काम करतायत, मला वाटते रवी पाटील यांनी मागील काही दिवसात भरपूर किंवा मागील काही वर्षात भरपूर कामं केले त्यांच्या मंच माध्यमातून. ते जर लोकांना असं नेतृत्व मिळालं तर भविष्यात नक्कीच फायदा होईल लोकांना. लोक मतदान करतील का रवी पाटलांना? 100% करणार. काय अडचण नाही. लोकांना बदल पाहिजे. समाजात बदल झाला तरच पुढं चांगला समाज तयार होणार आहे. काय अडचण नाही. दादा काय होईल यावेळी? पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? यावेळी व्यक्ती बघूनच मतदान सगळ्यांना होणार. पक्षाचा काही विषय नाही, कारण का लोकांना माणूस पाहिजे चांगला. पक्ष आज आपल्या सोयीसाठी इकडे तिकडे उड्या मारते, लोक बघायला आल्यात, पण जनतेच्या मनात जनतेची कामं करणारा नेता जर लोकांना मिळाला तर 100% गावचा आणि भागाचा विकास होईल. रवी पाटलांची काम करायची पद्धत कशी आहे? रवी पाटलांची काम करायची पद्धत एक नंबर आहे. त्यांनी मागील काही वर्षात कोरोना काळ असू दे किंवा त्यानंतर पूरग्रस्त भाग असू दे, त्यांनी भरपूर कामं केल्यात. बोट वगैरे असू दे, रेस्क्यू कॅम्प करून लोकांना आर्थिक सहकार्य केलेलं आहे. प्लस त्यांचं कुठं पोलीस स्टेशनचं काम असू दे, दवाखान्यातलं काम असू दे, हा माणूस कायम पुढे असतो. काय अडचण नाही. काय असेल 9 तारखेचा निकाल काय असेल? 9 तारखेचा निकाल सगळीकडे वेगवेगळं चित्र बघायला मिळणार आहे. तरी मला तर वाटते वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघात रवी पाटलांचा विजय नक्की आहे. आता खूप वर्षांनी ही निवडणूक होते, काय सध्या वातावरण आहे, कोण बाजी मारलं असं वाटतं? त्यावेळी तर रवींद्र पाटील हा विजय फिक्स जायचे त्यातून सांगण्याचं वागून नाही चाललं. लोक मतदान करतील का त्यांना? 100% मतदान करणार. कसं काय हो? कारण नवीन तरुण पिढीचा विषय आहे. सामाजिक कार्यकर्ता आहे, चळवळीचा चांगला अनुभव त्याला आहे. त्यांना मग ते रवींद्र पाटलांचा विजय फिक्स आहे. काम करायची पद्धत कशी आहे पाटलांची? चांगला तळागाळात
पहिल्यांदाच त्यांचं परिचय चांगला आहे करून आलेलं आहे, त्यामुळे चांगला परिचय त्यांच्या संपर्क जागोजागी आहेच, त्यामुळे करून गेला बघायला गेलं तर यावेळी काय होईल की पक्ष बघून मतदान होईल त्या व्यक्ती बघून मतदान व्यक्ती होईल? बघून होणार. काय असेल निकाल 9 तारखेचा? 9 तारखेचा एक गुलालही रवींद्र पाटील गुलाल असणार आहे. दादा काय वातावरण आहे इकडे, कोण निवडून येईल असं वाटतंय? तसं पाहता सर्वच उमेदवार ताकदवान आहेत, पण आपल्या या वरणगे गावात किंवा या पंचक्रोशीत ज्यावेळी 2019ला महापुराचं संकट होतं किंवा त्यानंतर करोनाचं संकट आलं, त्यावेळी रवींद्र पाटलांनी बऱ्यापैकी स्वतः रस्त्यावर उतरून रवींद्र पाटलांनी बऱ्यापैकी पूरग्रस्तांना किंवा कोविडच्या काळात सर्वांना खूप बऱ्यापैकी सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे. त्यामुळं असाच कार्यकर्ता हवा आहे. खोटी आश्वासनं देऊन किंवा मतदानापुरते भूलथापा देऊन मतदान घेणारा निवडून येणारा नेता नसावा. तर रवींद्र पाटलांच्या सारखाच असा खणकाने पूर परिस्थितीत किंवा वादळ वाऱ्यात कुठल्याही परिस्थितीत सर्वांसोबत सामान्य जनतेसोबत रस्त्यावर उतरून काम करणारा किंवा त्यांच्यासोबत उतरून त्यांच्या संकट काळात सोबत उतरून सहकार्य करणारा असावा. लोक मतदान करतील का रवी पाटलाच? हो, आराममध्ये करतील. कारण 2019च्या महापुरात किंवा त्यानंतरच्या कोविडमध्ये किंवा 21मध्ये पण आलेल्या महापुरात पंचक्रोशीत म्हणण्यापेक्षा पूर्ण वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांनी एवढं सहकार्य केलं, सामान्य जनतेच्या सोबत उतरून रस्त्यावर उतरून पावसात छत्री अंगावर घेऊन सुद्धा त्यांनी लोकांचे प्रश्न बऱ्यापैकी सोडवले. त्यामुळे आणि असाच कार्यकर्ता असावा. त्यामुळे पंचक्रोशीतून तरी म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघातून वडणगे मतदारसंघातून तरी त्यांना 100% मतदान मिळणार आणि असाच नेता यावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. आणि त्या पद्धतीनं सर्व जनता, सुज्ञ जनता आहे, ते सर्वजण त्यांना सहकार्य करणार. काय लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून मतदान नाही, माणसं पहिल्यासारखी अशी एवढी अज्ञानी राहिलेली नाहीत. आताची युवा कार्यकर्ते आहेत, युवा मतदार आहेत, ते सुज्ञ आहेत सर्व, आणि ते पक्षाकडे बघून कोणत्याही मतदान करणार नाहीत, तर नेत्याचं कार्य बघूनच सर्वजण मतदान करणार. त्यामुळे रवींद्र पाटलांचं नाव हे आघाडीवर असणार आहे. आणि 9 तारखेच्या निकाल काय सांगाल? एकंदरीत खूप वर्षांनी निवडणूक होते, यादी प्रशासक देखील होतं, काय प्रशासकांनी केलं काय इकडे? नाही काय काय अजून कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो नागरिकांना? नाही काय, रस्ते आणि गटर्स. यावेळी कुठल्या पक्ष सत्ता यावी असं वाटते? पक्षाची राष्ट्रवादी भाजप. कोण उमेदवार कोण आहे राष्ट्रवादी? रवी पाटील लोक मतदान करतील का त्यांना यावेळी? करणार. कसं काय? त्यांनी पुराच्या वेळी त्यांनी जरा सहकार्य केलेलं आहे. या निवडणुकीत काय पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल? व्यक्ती बघून काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा घड्याळ. दादा काय वाटते, खूप वर्षांनी निवडणूक होते, नेमकी काय चोरस आहे सध्या, काय वातावरण आहे? 100% रविदादा निवडून येणार. आणि 9 तारखेचा निकालच सांगून जाईल की रविदादांची ताकद वगैरे, त्यांनी काम केलेलं कार्य, हे सगळ्या गोष्टी त्यांच्या 9 तारखेला दिसून येतील. आणि एकंदरीत मतदारसंघामध्ये वातावरण पण तशाच पद्धतीनं आहे. 100% निकाल दादांचा आहे. लोकांनी रवी पाटलांनाच का निवडून द्यायचं? पण त्यांचं कार्य तसं सामान्य जनतेपर्यंत माणसं पोचतात, एवढाच विषय. त्यांचं नियोजन, ताळबद्धता व्यवस्थित आहे. माणसांच्यापर्यंत जाणं, पोचणं, माणूस पोचला पाहिजे माणसांच्यापर्यंत, एवढंच. माणसांच्या, सामान्य माणसांच्या काय गरजा वगैरे, ते म्हणजे दुःखद घटना काय असू दे, त्यापर्यंत आपण सामील होणं गरजेचं आहे. काम करायची पद्धत कशी आहे त्यांची? नियोजन चांगलं आहे त्यांचं, काम करायची पद्धत, टीमवर्क चांगलं आहे त्यांचं. सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांच्यावरती विश्वास, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मोठ्या प्रमाणात जनतेतून त्यांना प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल याचं? त्यांचं कामच, म्हणजे त्यांचं कामावरूनच त्यांना जनतेचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळत आहे. काय असेल दादा 9 तारखेचा निकाल? 100% दादा फिक्स आहे. सध्या काय वातावरण आहे, कोण बाजी मारला असं वाटतं? रवींद्र पाटील बाजी मारते. लोक मतदान करतील त्यांना? करणार की कसं काय हो? 100%. एक अजितदादा जे उपमुख्यमंत्री होते, त्यांचं आता परवा निधन झालं, त्या एक श्रद्धांजली म्हणून आम्ही रवींद्र पाटलाला घड्याळाला मतदान करणार. काम करायची पद्धत कशी आहे रवी पाटलांची? 1 नंबर, चांगले आहे. त्यामुळे कामाचा काय विषय नाही, काम करण्याचं. मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल? त्यांची कामाची पद्धत आणि
धडाडीचा कार्यकर्ता म्हणजे मतदान करणार. काय लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून मतदान करतील यावेळी? पक्ष म्हणून करते की काय असेल 9 तारखेचा निकाल? रवींद्र पाटील आहे की निवडून येणार. आता याआधी प्रशासक होतो, प्रशासकांनी काय केलं का इकडे? प्रशासकानं नाही काय केलं. काय वाटते जिल्हा परिषद सदस्य लाईव्ह चालू आहे. जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? कोण निवडून येईल असं वाटते? रवींद्र पाटील इथे लोक मतदान करतील काय? करणार. कसं काय हो? हो एक नंबर काम कार्यक्षेत्र त्यांचं चांगलं आहे, भरपूर चांगलं आहे. काम करायची पद्धत कशी आहे? एक नंबर. लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून मतदान करतील? व्यक्ती चांगलं आहेत ना, त्यांच्यामुळे त्यांना मतदान करतात. पक्ष काय एक नंबर त्यांचा त्या मोठा वाद आहे. काय असेल 9 तारखेचा निकाल? रवींद्र पाटील दादा काय सांगाल, या मतदारसंघात कोण बाजी मारला असं वाटतं तुम्हाला? या मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार बाजी मारतील असं वाटतं. लोक मतदान करतील का त्यांना? 100% करणार. कसं काय? गट आहे इथं पूर्णपणे पेनसाहेबांना मानणारा गट आहे, राष्ट्रवादीचा जुना कार्यकर्ता गट आहे आणि आता भाजपची पण त्यांच्याशी युती झालेली आहे. त्यामुळं नक्कीच दोन्ही उमेदवार या निवडणुकीत बाजी मारतील. लोकांनी राष्ट्रवादीला का मतदान करायचो? आता संपूर्ण बघितलं तर लाडक्या बहिणीच्या अजितदादांकडे अर्थखातं होतं. त्या अर्थखातं असताना अजितदादांच्या आज संमती असाय सगळ्यासाठी आणि तटकरी वहिनीसुद्धा त्यामध्ये भाग होता. त्यामुळं आणि युतीमध्ये असल्यामुळं आता नक्कीच राष्ट्रवादी मदत करते. काम करायची पद्धत कशी आहे पाटलांची? रवी पाटलांची खूप चांगली पद्धत आहे. लोकांना बघितले कोविडच्या काळात, पुराच्या काळात लोकांना बघितलेलं आहे काम करण्याची पद्धत त्यांची. त्यामुळे नक्कीच लोक त्यांना मदत करतात. दादा पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल यावेळी? व्यक्ती बघून सुद्धा मतदान होणार यावेळी नक्की. काय असेल 9 तारखेचा निकाल? दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार विजय असतील. काय सांगाल, कुणाचं वार आहे इकडे? आमचे वार रवी पाटलांचे दोन्ही घड्याळवाले आमच्याकडे. लोक मतदान करतील या गाड्याला? करणार की. कसं काय हो? कसं काय म्हणजे अहो त्याचे ते काय काय ते लोक म्हणतात काय करणार म्हणतात? करणार की मतदान बघा की. लोक काय पण अपावठी पण मतदान हाताला घड्याळच पडते बघा की. दोन्ही मतं. कोण उमेदवार कोण आहे गाड्याचं? घड्याळ उमेदवार रवी पाटील आणि आशा पाटील. रवी पाटलांचं काम कसं आहे? रवी पाटील काम चांगलं आहे, कार्य चांगलं आहे. ते आता आम्ही त्यांच्या सहवासाच कायम असतोय. कायम आम्ही काम करायची पद्धत कशी आहे? कायम करायची पद्धत चांगली आहे. सगळ्यांनी आपली माणसं माणूस काम करणारे माणसं, कोणाला दुजाभाव करत नाहीत, काय नाही. हे आपल्या असं समजून सगळं काम करतात. तर आपलं कुटुंब आहे असं म्हणून ते काम करतात. लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून मतदान करतील? हो जास्त लोक मग व्यक्ती बघून आणि काम बघून मतदान करतात. त्याचं कार्य बघून आणि व्यक्ती बघून मतदान करतात. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल काय असेल? एखादा घड्याळच्या बाजूने लागणार. मतदान व्यक्ती बघून मतदान होणार आहे आणि रवी पाटील जे आहेत त्यांचं कार्य चांगलं आहे. गेले 10 वर्ष झाले त्यांचं काम चांगलं आहे आणि महापूर असून दे, कोविड काळ असून दे, परत वडिंगीमध्ये ॲम्ब्युलन्स त्यांची BS दादा म्हणून ॲम्ब्युलन्स आहे. तात्पर्य 24 तास सेवा असते. कधी पण कोणाला काही होऊन दे. पण त्यांनी भरपूर मदत केलेली आहे आणि त्यांनी आमच्या गावामध्ये ज्यावेळी पुराचं पाणी आलं होतं त्यावेळी आमच्या गावचं जे पाणी जे होतं त्यावेळी बंद पडलेलं जे पाण्याचं कनेक्शन असतं त्यांनी उलट्या प्रवाहात येऊन बोटीमध्ये त्यांनी येऊन ते रिपेली केलं. कारण का ते जर झालं नसतं की कमीत कमी 10 ते 15 दिवस आमच्या गावाला पाणी मिळालं नसतं. त्यामुळं रविदादांचं काम भरपूर चांगलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या ज्या पंचायत समितीला ज्या ताई ज्या उभारलेल्या आहेत की आशा प्रवीण पाटील, त्यांचं पण कार्य चांगलं आहे. कारण का त्यांनी पण गेले 10 वर्षापासून का नाही त्यांनी पण काम भरपूर केलेलं आहे आणि त्यांचं पण कामाचं योगदान चांगलं आहे. लोक यावेळी राष्ट्रवादीला मतदान करतील काय? 100% करतात. कसं काय हो? कारण का दादांचं जे काम होतं, अजितदादांचं जे तळागाळातल्या कार्यकर्त्याला जे मोठं करण्याचं काम जे दादांचं जे होतं तेच इथले जे तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत त्यांचं पण काम चांगलं आहे इथलं पण. आणि दादांच्या पावला पाऊल ठेवून तसं काम इथं होऊ शकते. काम करायची पद्धत कशी आहे हो पाटलांची? रवी पाटलांची कामांची जर पद्धत जर बघितली, जरी कॉल जरी केला तरी कधी नाही म्हणत नाहीत. रात्रीचं 12 जरी वाजले तर ते सक्रिय असतात आणि त्यांचं कामाची पद्धत एकदम चांगली आहे. आणि त्यांनी जे काम आजपासून 10 वर्षात जे केलेलं आहे, कोणी असून दे, विरोधक असून दे, काही असून दे, ते बघत नाहीत. त्यांचं काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल 100% दादांच्या बाजूने, रविदादांच्या बाजूने लागेल. जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? का विकास कामाच्या दृष्टीनं चांगला असावा. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काय होईल? कोण बाजी मारेल? रवी पाटील लोक मतदान करतील त्यांना?
करणार. ते जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? रविदादांचा असावा, कारण का रविदादांनी खूप आपल्यासाठी बरेच केले. काय आम्ही किती जरी तुम्ही आता जर का आमच्या गावातला आढावा जर का घेतला, जवळजवळ 70% रविदादा म्हणतात, बरोबर आहे. त्यामुळे आमच्यासाठी रविदादा हे आमच्यासाठी एक प्रेरणास्थानच असल्यामुळे आम्ही त्यांना निवडून देऊ शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्या बाजूने आहेत, काय कारण आहे याचं? रविदादांना कुठलाही तुम्ही शब्द जरी टाकला तर ते नाही म्हणत नाहीत कुठले. मग ते पुराचा असतो, पूरग्रस्त, कोरोना काळातला असो, कुठलाही ह्याच्यात असू दे, रविदादा कधी शेवटी आता आमच्या गावातल्या अमित पाटलांनी जरी आमच्या ह्याच्यात शब्द रविदादांनी टाकला तर रविदादा इथं येऊन आमच्या भेटू शकतात. अहो काय अडचणी सगळ्या दूर करतो. त्यामुळे आमच्या एकमेव रविदादा फिक्सच आहे. काम करायची पद्धत कशी आहे? रविदादांचं काम करायचं जर का बघितलं तर एक नंबर आहे. कारण का आत्तापर्यंत त्यांनी भरपूर त्यांच्या गावाच्या मान्याने जर का बघितलं, खाद्य महोत्सव असून दे भरपूर त्यांनी केलेला आहे. कारण मी व्यवसायदार असून मी त्यांच्या खाद्य महोत्सवाला मी गेलेलो आहे. त्यामुळे रविदादांचं एक नंबर काम आहे. त्यामुळे काय त्यात काय त्यांचा प्रश्न नाही. पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल? नाही, पक्ष तरी आहेच पण व्यक्ती पण त्या पद्धतीनं आहेत. त्यामुळे काय प्रश्न नाही. पक्ष पण आहे, व्यक्ती पण आहे. काय असेल दादा 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल लागण्यापेक्षा आजच मी सांगू शकतो रविदादा हे फिक्सच आहे. 9 तारखेची वाट बघावी असं तरी काय नाही मला वाटत. प्रशासकांचं काय या कामांच्याकडे वगैरे काय दुर्लक्ष झालेलं आहे. मतदारसंघाचा किंवा पंचक्रोशीतल्या अनेक गावांचा विकास काही झालेला नाही आहे. यासाठी जिल्हा परिषदचे आपल्या हक्काचेच उमेदवार असायला पाहिजेत. जिल्हा परिषद सदस्य कसा असावा तुम्हाला काय वाटते? जिल्हा परिषद सदस्य हा सर्वसामान्य लोकांना लोकांच्यात मिसळणारा असावा. दुसरं म्हणजे जिल्हा परिषद उमेदवार हा तळागाळातल्या कार्यकर्त्याचं किंवा तळागाळातल्या लोकांपर्यंत काम करणारा असावा. काय होईल या निवडणुकीत? कारण की या निवडणुकीमध्ये वडणगेचे रवी पाटील घड्याळाच्या नावावरती उभा आहेत. हे निश्चितच या इलेक्शनमध्ये निवडून येतील. लोक त्यांना मतदान करतील काय? हो, लोक मतदान करतील. कारण गेल्या 10 ते 15 वर्षातलं रविदादांचं काम वेगवेगळ्या माध्यमात चालू आहे. महिलांच्या बाबतीमध्ये त्यांचं फूड फेस्टिवल वगैरे असू दे किंवा पुरामध्ये आमच्या वरणगेपाडीसारख्या पूर्वाधित गावाला अनेक लोकांनी अनेक मदती या रविदादांनी केलेल्या आहेत. या निवडणुकीत काय पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल? या निवडणुकीमध्ये पक्षाचं सुद्धा आपण पकडलं पाहिजे. कारण की PN पाटील साहेबांना एक मानणारा एक मोठा वर्ग या वडणगे आणि कुपेरी पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये आहे. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल हा निश्चितच घड्याळाच्या बाजूने असेल. घड्याळाचे दोन्ही उमेदवार या मतदारसंघातून निवडून येतील असं आम्हाला वाटते. तर आताच आपण वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातील वरणगे या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या गावातील झालेली विकास कामे, प्रलंबित असणारे प्रश्न, प्रशासकांचा असलेला कारभार, नागरिकांच्या मनात असणारा जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर नागरिकांच्या प्रतिक्रिया काय, बाजी कोण मारणार, गुलाल कोणाला लागणार आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेतली. तुर्तासरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.